आज मी घरात आहे ना फ्राईड चिकन बनवलं होतं आणि हे दिसायला जितकं सुंदर दिसते ना खायला तेवढंच टेस्टी झालं होतं. आतून क्रिस्पी आणि वरून ज्युसी लागत होतं. मी इथे चिकन ब्रेस्टचा वापर केला आहे. तुम्ही कोणतेही चिकन वापरू शकता. कोणतेही म्हणजे चिकन थायचा पण वापर करू शकता, पण बोनलेसच हवं आहे. आता एक अंडं घेतलं आहे. त्यामध्ये ना काळी मिरी पावडर आणि मीठ टाकायचे चवीनुसार. आता त्यामध्ये कट केलेलं चिकन टाका आणि ना मस्तपैकी 5 ते 10 मिनटं मॅरिनेट होऊ द्या. मॅरिनेट झालेलं चिकन ब्रेड क्रममध्ये मस्त कोट करून घ्या. दुसऱ्या साईडला ना मस्त असं गरम तेल केलं होतं आणि त्यामध्ये हे चिकन ना मस्त असं क्रिस्पी तळून घ्यायचं आहे. आणि हे चिकन तळताना ना मीडियम गॅस ठेवा, म्हणजेच असं गोल्डन ब्राऊन मस्तपैकी हे तळलं जातं. आता दुसऱ्या साईडला ना एकदम बारीक आहे ना लसूण करून घेतला होता. आता तुम्ही हाताने पण जर तुम्हाला कट करता येत असेल ना बारीक बारीक तर करू शकता. पॅनमध्ये तेल घ्या किंवा बटर घ्या, त्यामध्ये बारीक केलेलं लसूण टाका. त्याला मस्तपैकी ना 2 मिनटं परता. त्यामध्ये मीठ आपण आधी पण म्हणजे आता थोडंसंच टाकायचं. काळी मिरी पावडर, सोया सॉस, चिली सॉस, ग्रीन चिली सॉस टाका, शेजवान चटणी टाका आणि आवडत असेल तर टोमॅटो केचप टाकायला अजिबात विसरू नका. त्यामध्ये फ्राईड केलेले चिकन टाकायचं आहे. आलटापलटी करायची आहे म्हणजे चिकनला मस्त असं ना हे सॉस लागले पाहिजे. वरून तीळ टाका, कोथिंबीर टाका. लगेच गॅस बंद करा, नाहीतर आहे ना चिकन असं क्रिस्पी नाही राहणार. आणि मस्तपैकी ना गरम गरम सर्व करा, एन्जॉय करा आणि माझ्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.